नमस्कार मंडळी, माझ्या या फूड ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. जे तुम्हाला समोर दिसतंय, कळालं असेलच, थोडीशी आयडिया तर आलीच असेल. हे सुरण आहे. आज मी सुरणाचे काप करणार आहे. सुरणाचे काप खूप सुंदर असे होतात. हे जवळजवळ एक 350 ग्रॅम सुरण आहे हा. ठीक आहे. तर हे मी माझ्या पद्धतीने कसे बनवते सुरणाचे काप हे तुम्हाला मी आज हे दाखवते. आधी मी हे पूर्णपणे साफ करून घेते. ठीक आहे. हे बघा, मी काप करून घेतले सुरणाचे. हा जवळजवळ 350 ग्रॅम आहे सुरण. तुम्ही असे मीडियम आकाराचे किंवा ह्याच्यापेक्षा अजून थोडे जाडे करून घेऊ शकता. ठीक आहे. तर कधी कधी काय असतं की सुरण कधी कधी खाजरा निघतो, म्हणजे घशाला खवखवतो खाल्ल्यानंतर किंवा खाताना. तर मग त्याच्यासाठी आपण आंबटपणा म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही चिंचेचा कोळ किंवा कोकम किंवा एक लिंबू तुम्ही ह्याच्यामध्ये पील करू शकता. आता मी हे जे सुरणाचे काप आहेत ते मी एका भांड्यामध्ये टाकून उकळून घेत आहे. एक साधारण 20 मिनटं लागतील फास्ट फ्लेमवरती. एक 15-20 मिनटामध्ये, 15 मिनटात, हार्डली 10 ते 15 मिनटामध्ये शिजून जातील, कारण का बऱ्यापैकी बारीक आहेत, एकदम पण जाड नाही आहेत. कुकरला लावता आले असते, पण कुकरमध्ये मेण होतं ना त्याच्यामुळे. तर मी स्वच्छ हा सुरण व्यवस्थित धुवून घेतलेला आहे. ठीक आहे. तुम्ही असंच धुवून, म्हणजे आधी चिरून धुवून असे काप करून घ्यायचे. ठीक आहे. ठीक आहे. तर आता मी त्याला पहिलं उकडून घेते, मग पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवते. हे बघा, आपले सुरण उकडून झालेले आहे. सुरणाचे काप मी कापून घेतले होते सगळे व्यवस्थित. ते आता उकडून झालेले आहेत. उकडताना मी ह्याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळून टाकला होता. कधी कधी मी जसं तुम्हाला सांगितलं की कधी कधी खाजरा सुरण निघतो, म्हणजे गळ्याला खवखवतं, खाज सुटते गळ्याच्या आतमध्ये. मग ते खवखवणं, म्हणजे तो खवटपणा त्याचा कमी करण्यासाठी आपण लिंबू किंवा तुम्ही कोकम किंवा मग तुम्ही चिंचेचा कोळ करून टाकू शकता. ठीक आहे. मी त्याच्यामध्ये अर्धा लिंबू टाकला आहे, थोडंसं मीठ टाकलं होतं, म्हणजे शिजताना उकडताना, म्हणजे हे जे काप आहे सुरणाचे उकडताना त्याच्यामध्ये मीठ मुरलं गेलं की त्याची चव अतिशय सुंदर लागते. बाहेरून तर आपण टाकतोच मॅरिनेशन करताना, पण मी उकडतानाही थोडंसं टाकलेलं आहे. ठीक आहे. आता पुढची प्रोसिजर मी थोड्या वेळाने दाखवते. आता ते गरम गरम आहेत वाफाळलेले. एक 15-20 मिनटांनी तोपर्यंत मी चपात्या करून घेते, वरण टाकते फोडणीला, मग मी तुम्हाला पूर्ण पुढची प्रोसिजर दाखवते. चला, आता आपण ह्याला मॅरिनेशन करून घेऊया. डिश घेतलेली आहे मी. ह्याच्यासाठी लागणारं साहित्य काय आहे, साधंच आहे, सोपं. तुम्ही कधी तुमच्याकडे जर आलं लसणाची पेस्ट तयार असेल तर तुम्ही केव्हाही ते करू शकता, कारण का हार्डली ह्याला एक 10 ते 15 मिनटं लागले शिजायला. पातळ काप असल्यामुळे ते लवकर शिजले. ठीक आहे. आता ह्या मी ताटामध्ये घेते. तुम्ही समजा काही कारणाने मच्छी सोडली असेल किंवा श्रावण असेल, श्रावणामध्ये आपण श्रावण पाळतो, नॉनव्हेज खात नाही, तर त्या टायमाला किंवा नवरात्रांच्या दिवसांमध्ये आपण नॉनव्हेज नाही खात, मार्गशीर्षमध्ये नॉनव्हेज नाही खात, तर तुम्हाला एक नॉनव्हेजसाठी सबस्टिट्यूट म्हणून हा एक उत्तम व्हेजिटेरियन प्रकार आहे. उत्तम अशी एकदम, म्हणजे जसं तुम्हाला मी मागच्या वेळेला वांग्याचे काप दाखवले होते, तसे सुरणाचे काप उत्तम आणि टेस्टी लागतात. मी काही व्हिडिओज, म्हणजे काही रेसिपीज बघितल्यात, ते जास्त करून उकडता डायरेक्ट त्याचे काप करून फ्राय केले जातात, पण तुम्ही असे केले ना तर खूप सुंदर चव लागते, कारण का ते शिजतात ना, आणि तळताना अजून शिजतात, त्याच्यामुळे ते सुंदर मच्छीसारखे लागतात. ठीक आहे. आता आपण साहित्य काय काय लागणार आहे. आलं लसणाची पेस्ट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. आमच्याकडे आलं लसणाची पेस्ट बऱ्यापैकी आवडते आणि मला लागते ती जेवणामध्ये, म्हणजे जर मोस्टली आमच्याकडे मच्छी वगैरेसाठी बनवायला लागते मला, तर मी माझ्याकडे तयार असते नेहमी. आज तर काय मी नॉनव्हेज नाही बनवलं आहे, व्हेजच आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थित म्हणजे तुमच्या ह्याच्याप्रमाणे तुम्ही त्याचं प्रमाण करू शकता. आता ही मी आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे त्याच्यामध्ये. आता मी ह्याच्यामध्ये
तिखट आमच्याकडे जास्त नाही खाल्लं जात, कमी खाल्लं जातं. मी मालवणी मसाला वापरते रेडीमेड, मी काही घरी मसाला नाही करत. तर तुम्ही तुमच्या हिशोबाप्रमाणे तुम्हाला किती कमी जास्त तिखट हवं आहे तुम्ही घेऊ शकता. हा मी 1 चमचा, हा जो चमचा आहे माझा तो 1 चमचा मसाला मी ह्याच्यामध्ये घेतलेला आहे. जास्त तिखट नको, कारण का माझी माऊ आहे, तिला जास्त तिखट नाही आवडत. ठीक आहे, नाही जमत आम्हाला तिखट जास्त. आता ह्याच्यावरती आपण मीठ टाकूया चवीप्रमाणे. ठीक आहे, तर हे मीठ जे आहे ते मी ह्याच्यावरती टाकलेलं आहे. मी हाताने टाकते मोस्टली, पण चमचा पण चालतो. हा छोटा चमचा आहे माझ्याकडे, तर मी 1 आणि थोडंसं टाकलेलं आहे. आम्ही टाटा सॉल्ट वापरतो. ठीक आहे, तर आता आपण हे व्यवस्थित सगळं एकजीव करून घेऊया. आता व्यवस्थित मी हे सगळं मॅरिनेशन करून घेतलेलं आहे. एक 10 मिनटं मी आता ह्याला असं मुरत ठेवते ह्याच्यामध्ये. ह्याला काही आपल्याला कट वगैरे पाडावे लागत नाही, ते चव आतमधपर्यंत पोचते. ठीक आहे, तर हे सगळं मी मॅरिनेशन करून ठेवते. आपण पुढची प्रोसिजर एक 10-15 मिनटामध्ये बघूया. चला, आता चपात्या झाल्यात माझ्याकडून. आता मी ह्या पीठ मळलेल्या ताटातच, दुसरं भांडं खराब नको करायला म्हणून ह्याच ताटामध्ये बारीक रवा घेतलेला आहे. तुम्ही ह्याच्याऐवजी तांदळाचं पीठही घेऊ शकता, किंवा तांदळाचं पीठ आणि बारीक रवा मिक्स करूनही तुम्ही फ्राय करू शकता. रव्याची एक वेगळी क्रिस्पीनेस असते आणि तांदळाची एक वेगळी क्रिस्पीनेस असते. तुम्ही दोन्ही मिक्स करूनही करू शकता. त्याच्यामध्ये मी रवा हा प्लेन असतो, त्याला चव नसते स्वतःची, म्हणून मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ, हळद आणि थोडंसं तिखट ॲड केलेलं आहे. तुम्ही टाकू शकता, नाही टाकलं तरी चालेल, कारण का ऑलरेडी आपण ह्याच्यामध्ये मॅरिनेशन करताना सगळं टाकलेलं आहे. ठीक आहे, आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मी तोपर्यंत तव्यामध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. चपात्या आताच करून घेतल्यात म्हणून याच तव्यामध्ये आपण हे सुरणाचे काप जे आहेत एक एक करून फ्राय करून घेऊया. आपण आधी व्यवस्थित त्याला रवा हे करून तेल मी गरम करत ठेवलेलं आहे. तोपर्यंत आपण हे रव्यामध्ये घोळून एका साईडला करून ठेवूया. आता हे भरपूर आहेत, त्याच्यामुळे मी एक एक बॅच करून त्याला फ्राय करणार आहे. आणि जास्त तेलामध्ये फ्राय करण्याची गरज नाही आहे. तुम्ही असं शॅलो फ्राय केलं ना तव्यावरती, तर ते जी चव जी आहे ना ती उत्तम लागते. तसं पण तेल जास्त तब्येतीसाठी जास्त चांगलं नाही. तसं मी नॉर्मली सफोलाचं तेल वापरते, सफोला गोल्ड वापरते. तर तुम्ही कुठल्याही तेलात तळलं तरी चालेल, पण सफोला गोल्ड कसं हार्टसाठी चांगलं असतं म्हणून मी ते वापरते. हे खूप अप्रतिम लागतं. तुमच्याकडे कधी भाजीचा कंटाळा आला आहे, दुसरं काही करायचं असेल तर तुम्ही तेही एक साईड डिश म्हणून करू शकता, जसं आपण पापड वगैरे करतो ना तसं. ठीक आहे, आता मी हे एक बॅच घोळून घेते. मग आपण ते फ्राय करायला टाकूया. ते खूप सुंदर लागतात, लहान मुलंही आवडीने खातात. माझी माऊसुद्धा आवडीने खाते. तुम्ही पण एकदा करून बघा. हे ॲक्च्युली माझी आई, आम्ही लहान होतो ना तेव्हा आई करायची. भाजी सकाळची असली ना तर मग काहीतरी, किंवा उपवास असेल तिचा तेव्हा, किंवा असं काही सणवार असेल आणि ठीक आहे. चला, आता हे झालेलं आहे. आता आपण एक एक करून ते फ्राय करायला ठेवूया तव्यावरती. ठीक आहे, हळूहळू टाका. तेल बऱ्यापैकी गरम झालेलं आहे. जास्त तेलात नाही तळत, असंच तेलामध्ये शॅलो फ्राय केलं ना की ते छान लागतात. ठीक आहे, तर हे बऱ्यापैकी फ्राय होतील. एक 5 मिनटं आपण चेक करू. मी मीडियम फ्लेमवर ठेवलेलं आहे. ठीक आहे, आता दुसरं आपण बॅच हे करून घेऊया. आता असं एक एक बॅच करून, हे माझ्या मते 3 बॅचमध्ये होतील. तिसऱ्या बॅचमध्ये थोडे येतील. तयार आहेत तुमचे गरमागरम सुरणाचे काप.
तुम्ही खा आणि घरी पण खाऊ घाला सगळ्यांना. खूप मजेशीर लागतात. तुम्ही हवं तर म्हणजे तुम्ही ॲज अ स्नॅक्स किंवा स्टार्टर म्हणून पण खाऊ शकता. वरती थोडंसं चाट मसाला तुम्ही स्प्रिंकल केला ना तर अप्रतिम लागतात ते. ठीक आहे, आता मी दुसरा बॅच फ्राय करायला टाकलेला आहे, अजून थोडे बाकी आहे. तर आम्ही आता आस्वाद घेतो आहे ह्याचा. तुम्ही पण आस्वाद घ्या. घरी नक्की करून पहा ही सिंपल साधी रेसिपी. तुम्हाला आणि तुमच्या घरातल्या लहान मुलांना, मोठ्या माणसांना ही नक्की आवडेल. ठीक आहे, आता पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत गुड नाईट, बाय.